इयत्ता 8वीचा 22 फेब्रुवारी 2026चा पेपर 1 म्हणजे भाषा व गणित याचा संच ए आहे माझ्याकडं आणि या ए संचाची आपण गणित विषयाची 50 पैकी 50 प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत. सव्वीसवा प्रश्न, ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी पर्याय 3 आणि पर्याय 4 ही दोन पदं आपल्याला मिळवली तर आपण ही राशी पूर्ण वर्ग होऊ शकते. दोन अचूक पर्याय आपल्याला निवडायचे होते. 27वा प्रश्न, दोन अचूक पर्याय निवडा. चुकीच्या दोन जोड्या आपल्याला शोधायच्या होत्या. याचे अचूक उत्तर आहे पर्याय 1 आणि पर्याय 2 ही अचूक उत्तर आहेत. पर्याय 1 आणि पर्याय 3 ही अचूक उत्तर आहेत. प्रश्न क्रमांक 28, असत्य विधान म्हणजे चुकीचं विधान निवडायचं होतं. पर्याय 3 हे चुकीचं विधान आहे. 29वा प्रश्न, x ची किंमत आपल्याला फाइंड आउट करायची होती. याचं अचूक उत्तर आहे पर्याय 4 10. 30वा प्रश्न, दोन अचूक पर्याय निवडायचे होते. याचं उत्तर आहे पर्याय 2 आणि पर्याय 4 ही दोन अचूक उत्तर आहेत. 31वा प्रश्न, अचूक उत्तर आहे पर्याय 4. 32वा प्रश्न पर्याय 2. 33व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 1 320 रुपये. एका समभुज त्रिकोणाची बाजू दिली होती 14 सेंटीमीटर, तर त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपल्याला विचारलं होतं. 34व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3. विद्यार्थी मित्रांनो, जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. 35व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1. 36व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1. 37व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 2 38,808 घन सेंटीमीटर. 38व्या प्रश्नाची आपल्याला या पूर्ण आकृतीची परिमिती काढायची होती. याचं उत्तर आहे पर्याय 1 104 सेंटीमीटर. 39व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे, या पूर्ण आकृतीचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं होतं. पर्याय 3 हे याचं अचूक उत्तर आहे. 40व्या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय 3. 41व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1. 42व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 4. 43व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3. कोटी 3 आले असती. आलेखावरचे प्रश्न 44 आणि 45. 44व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 4 5 2. 45व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 46व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 47व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उत्पन्नात वाढ किंवा घट होणार नाही. 48व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 50 सेंटीमीटर. 49व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 दोन अचूक पर्याय निवडायचे होते. 50व्या प्रश्नाचं उत्तर आहे असत्य विधान आहे, शून्य बहुपदीची कोटी निश्चित करता येत नाही. पर्याय क्रमांक 2. 51व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 4,800 रुपये. 52व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 m/2 - 1. 53व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक
3 920 रुपये. 54व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 5. पीची किंमत 5 आली असती. 55व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पूरक कोणाच्या एकूण जोड्या आहेत 10. 56व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 57वा प्रश्न असत्य विधान ओळखा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 58वा प्रश्न 2 अचूक पर्याय निवडायचे होते आपल्याला. पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4. 59व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. सर्वात लहान संख्या 40 आली असती. 60व्या प्रश्नाचं उत्तर आहे DF ची लांबी आपल्याला विचारली होती. थोडा फसवा प्रश्न होता. पर्याय क्रमांक 1. 61व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 72 आणि 108. 62व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 63व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 64व्या प्रश्नाची अचूक 2 पर्याय आपल्याला निवडायचे होते. पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 1. 65वा प्रश्न पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 66 आपल्याला BAS या कोणाचं माप शोधायचं होतं. हा 15 अंश आहे, हा 70 अंश. या कोणाचं माप हा 20 अंश आला असता आणि हा एकूण 35 झाला असता. 105 हा एकूण आला असता. या हा 20 आहे तर हा पण 20 झाला असता. म्हणजे या कोणाचं माप आलं असतं 55 अंश. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. सदुसष्टव्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 68व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 69व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 70व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 71व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 72व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 73व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 74व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि 75व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2.